दरम्यान मराठवाड्यात सलग 4 दिवस अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, पैठण तालुक्यात अनेक शिवारांमध्ये पीक तर वाहून गेलाय, सोबत शेतही वाहून गेलाय आणि हेच चित्र संपूर्ण मराठवाड्यात दिसतंय। यात सिल्लोड तालुक्यातील धावडा परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्याचं चित्र आहे। रविवारी रात्री असा पाणी पडला की होतेच नव्हतं झालं। 1 एकर चवळी, 1 एकर गोबी वाहून गेली। माल नुकसान झालं असं काही वाटलं नसतं, पण मालासुकट जमीन खरडून गेली। कायवर पैसे फेडावं, पोराचं शिक्षण कसं करायचं, घर कसं चालवायचं, त्याच्यामध्ये ठिबक वाहून गेलं, विहिरीत पाणी गेलं। आता असं झालं की आत्महत्या करावं पाळी आली। ढगफुटी झाली की जसं काही आपण भांड्यातून पाणी भरतो ह्याप्रमाणे पाणी पडलं आणि 2 तासाच्या पावसामध्ये आमचं होताचं नव्हतं स्वप्न भंगून गेलं। आणि आता वर्षाचा खर्च कसा भागवावा, पाहुण्या रावळ्याचं कर्ज कसं फेडावं, शासन मायबापाने विचार करून आणि आमचं पिकच नाही केलं तर पिकाबरोबर 2 फूट जमीनसुद्धा वाहून गेली, तरी याची नुकसान भरपाई म्हणून काहीतरी विनंती करतो की मदत करावी शासनाने। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।